हाय सुहास. हाय राहुल. हाय दीदी. काय राहुल? काय रिलॅक्स होऊया. परीक्षा गेली आता जरा रिलॅक्स होऊन मजा करूया. आपण कुठेतरी मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊया का? आपण कुठं जायचं? आय, तू गप घे जरा. राहुल सारखीच काय ऐकतोय. जरा रिलॅक्स होई एक एक. हे बाबा मी असलं काय केलं नाही. मी कधीच असलं काय केलं नाही. अरे सुहास, याला मजा मिळत नाही. हे एकदा सुरू झालं ना ते असं थांबवता येत नाही. राहुल, तू काही याच्या नादाला लागू नकोस ना. गुड मॉर्निंग. ज्योती फार बडबड करते. राहुल तू मरत आहेस ना. एक एक घे. सत्य काही होत नाही. एक घे. परीक्षा झाल्यामुळे काय सुरू झालं याचं? सगळेच ट्राय करतात. कसं वाटलं तुला? अरे खूप गरजेचं होते. चल घरी जाऊ. चल अजून एक घे. काम सगळं पडलंय बाई तसं. भांडी घासून झाली. पोराचा पत्ता नाही. कुठे गेले कुणास ठाऊक. आलो वाटतं. आला वंशाचा दिवा आला वाटतं. आला 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 आत्ताच हवाय. परीक्षा काय चालू होती ना तुझी? चालेल, छान जाईल. आणि पेपर काय गेला बाबा? हो छान गेली. मला भूक लागली आहे. जेवायला वाटते. जेवायला वाटतं का? अरे 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 जेवायच्या अगोदर हात पाय वगैरे धुतोस का नाही? कुठे लक्ष आहे तुझं? काय गडबड आहे? अहो बाबा आता तर कुठं परीक्षा संपल्या. जरा मजा वगैरे कोणते कसं तर तुम्ही पाठीमागे लागणार आहात. हे आईचा लाडच असा आहे बघा. अरे काय चल, पोरं चल, ऐकतच आपण नाही. नाटक करते, जेवूया आपण नको, सगळे. नको, मला आता जेवायचं नाही. अरे, जरा ऐक जरा असं. मला नाही तुझ्या जेवायचं. आवडीची भाजी केली आहे बाळा. त्यांना ते मी आता जातो. मी बाहेर राहू. जेवतो. अरे काय ते ऐकतच नाही पोरगं. गेलं बघा निघून. हाय राहुल. चल तुला आज वेगळीच मजा देतो. अरे मी पण नाही आज तू सांगशील ते करायचं आहे. काय काय सांगशील ते मला? बापा रे, खूप कठीण करतात यार. चल तुला आज काय करायचं? बस बस तुला सांगतो काय करायचं. बस बाबांच्यावर मोठा बाबा उपचार आणलाय. काय आणलंय? काय सांगतो तुला? नेमकं काय आणलंय? हे बघ. हे काय? अरे हे काय आहे ना बाबा सगळे बाबा ह्यात मी जातात. असं काय केलं नाही. पण काय काय नाही बोलायला एकदा घेऊन- एकदा घेऊन बघ नक्की काय ना? नक्की. हा बस 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 बस. अरे नवीन आहेस रे. मी हा जुना आहे. तू एक थोडं थोडं घे. थोडं थोडं घे. बारीचा थोडं थोडं घे. हो दे यार. मस्त आहे यार. उद्यापासून सगळं चांगलं सुरू होतंय आणि डोकं शांत झालं बा जरा. उद्यापासून कॉलेज चिल करूया आपण ते जरा. जास्त करून हो तू मोठा आहे नाही घरी जोडायचं. पडशी पडशी. कसं वाटलं? मस्त. ओके व्यवस्थित केलं. मी जातो आता बाय. ओके, बाय. जीने का शौक नहीं, बेज़म. हाय राहुल. हाय. अरे, अरे काय बोलतोय ते काल कसलं यार डोकं दुखते. लोक होते. चल उतारा टाकलं पाहिजे. चल चल चल. उतारा सांगतो तुला. चल 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 चल. अरे सुहास, राहुल, काय कुठे कुठे निघाले तुम्ही? लेक्चर सुरू होते का आलो, आता? आलो, आलो. चल 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 बोल. आम्ही आलोच. अरे, काय चाललंय यांचं? परीक्षा संपली आणि फार निगडीत पोरं फिरतायत. किती वेळ झाला? कॉलेज सुटायची वेळ झाली आता. कुठं गेले काय माहिती? अरे राहुल, सुहास, काय आता येताय तुम्ही? कॉलेज सुटायची वेळ झाली की. अरे हे असं का करायला लागले? ए तुझी तू बघ. मला काय माहित नाही बघ. तुम्हाला दुपारला मॅडमनी बोलवलंय. मला काय माहित नाही. आपल्याला मॅडम बोलले. मॅडम कशाला? कमी. अरे काय होता कुठे दोघे? जरा राहुलचं काम होतं बाहेर गेलो होतो. अरे राहुल, कॉलेज कडून काय काम होतं? काय असलं काम? ते जरा घरचं काम होतं म्हणून. खोटं बोलू नका. मला सगळं कळलेलं आहे. काय कळलं? काय कळलंय? अरे तुम्हाला असं वाटतंय का काय मला कळलेलं नाही? मला ज्योतीने सगळं सांगितलंय. काय सांगितलं? तुम्ही ज्या वाईट सवयी लावून घेतल्यात ना त्या सगळ्या मला कळलेल्या. सॉरी मॅडम. सॉरी चुकलं आमचं. एवढे एक वेळ मी तुम्हाला संधी देईन, पण पुन्हा मात्र असं दिसलं तर मी घरच्यांना तुमच्या सांगेन. लक्षात ठेवा दोघांनी. एवढं माफ करा. संधी द्या आम्हाला. बरं ठीक आहे, एवढं वेळ माफ कर.
डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि चिंताग्रस्त पालक. कुठे गेलं पोरगं बाई माझं? सोन्याची आहे? राहुल आमचा दिसला का हो तुम्हाला? हा पोराने याद लावलंय कसं? काय कळना. बोलत ना. अरे राहुल, काय झालंय काय म्हटलं रे मला? असं का करतो वेड्यासारखं तू? जेवत नाहीस, आमच्या संग बोलत नाहीस नीट. काय झालंय रे पिल्या तुला? काय झालंय काय तुला? अरे राहुल, अरे बघ ना आम्ही बोलवतोय तुला. अरे आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, विश्वासघात केलास. सगळं जग काय म्हणतंय? अरे काय नशेत आहेस का काय? बघू बघू थांब राहुल, अरे थांब राहुल, थांब. राहुल थांब. अरे सगळ्यांना माझं सुट्ट्याच वाटतंय का? अरे अरे थांब थांब. अरे 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 राहुल कुठे निघालाय? कुठे थांब, निघाली? थांब, चल, थांब. बस इथे. थांब थांब थांब. तसं करू नको. मी राग सोडतो बाबा. अरे राहुल, आठवते का तुला? तू एकेकाळी कॉलेजचा टॉपर होतास, टॉपर. आणि आज एक चुकीचं पाऊल, एक चुकीचं पाऊल काय अवस्था करून टाकली आहे स्वतःची. मला हे सगळं सोडायचं, मला यातून बाहेर पडायचं. अरे तू यातून नक्की बाहेर पडशील राहुल. आपण डॉक्टरांकडे जाऊया, पुनर्वसन केंद्राची मदत घेऊया. तू नक्की यातून बाहेर पडशील. अरे बघ 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 बघ. राहुल, अरे सगळं शक्य आहे. नशा सोडणं अवघड आहे पण अशक्य मात्र नाहीये. राहुल, काय अवस्था केलीस रे मला? आई मला माफ कर, आई मला कसला होतास? काय झालं? मला याच्यातनं बाहेर कर, आई. आपण याला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का? हा डॉक्टरकडे निघा, दुसरा पर्याय तुझ्या नाही. आम्ही घेऊन जातो, तू नको काळजी करू. आम्ही घेऊन जातो. आम्ही घेऊन जातो डॉक्टरकडे याला. डॉक्टर आत येऊ? हा या या या. आत येऊ? हो या. बस बस खाली बस. काय झालं याला? अहो नको ते व्यसन जडलंय त्याला मुलांच्या नादानं. त्या मित्रांच्या फिरायला गेला आणि हे असलं व्यसन, असली अवस्था मुलांना आमच्या करून घेतली हो. डॉक्टर याच्यावर पर्याय सांगा, आम्हाला काहीतरी इलाज करा. मॅडम, व्यसन जडत नाही मॅडम, व्यसन लावून घेतलं जातं. त्याला आपण निश्चित बाहेर काढलं जातं. अहो एकूण तर एक पोरगा आहे आणि असं काय नाही का टॉपर आहे विद्यार्थी, परंतु आज त्याची दशा बघा, अवस्था बघा. आमची अवस्था तर खूप वाईट आहे आणि ज्या अवस्थेतून हा जातोय त्या त्याची संगत सुद्धा खूप वाईट आहे. डॉक्टर डॉक्टर म्हणजे परमेश्वर. तुम्ही काही पण करा, सगळं घरदार विकतो, पण आमच्या पोराला एवढं बरं करा. काय काही करू, एक काम करा, माझं ऐका. आमचं एक व्यसनमुक्ती केंद्र आहे आणि त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये त्याला काही दिवस ठेवा. अशी बरीचशी मुलं ह्या व्यसनमुक्ती केंद्रातून सुधारले आणि चांगल्या प्रकारे आयुष्य जगत आहेत. डॉक्टर, पाया पडतो तुमच्या हो. आम्ही तुम्ही तुमचं- सांगितलं ते करतो, पण माझ्या राहुलला मला पहिल्यासारखं करा. माझं पोरगं मला पहिल्यासारखं दिसलं पाहिजे, मिळालं पाहिजे. नाही नाही, पाया पडू नका. आपण सर्व माणूसच आहोत. त्याला आपण चांगल्या प्रकारे प्रयत्न करून बाहेर काढायचा प्रयत्न करू. आम्ही तुमच्या व्यसनमुक्ती केंद्रात याला ठेवतो. तुम्ही उपचार करा डॉक्टर आणि नंतर येतो. आणि राहुलवर 4 आठवडे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. संतुलित आहार, व्यायाम, डॉक्टरांचं मार्गदर्शन याच्या आधारे राहुलची प्रकृती सुधारत आहे आणि तो लवकरच व्यसनमुक्त होऊन आपल्या समोर येणार आहे. राहुल, तुझी इच्छाशक्ती दाखवलीच, त्याच्या आधारावर तुला ही लढाई जिंकलेला आहेस आणि इथून पुढे भविष्यात सुद्धा चांगल्या प्रकारे जगू शकणार आहेस. मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, इथं बसलेले माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपल्या कॉलेजतर्फे आयोजित युवा क्लबच्या कार्यक्रमांतर्गत एक जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी आणि आपल्याला त्यांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या शाळेतील जो व्यसनमुक्त झालेला मुलगा आहे राहुल, तो आपल्याला आता आपले विचार सांगेल. तो त्याचे विचार सांगण्यासाठी इथे येत आहे. नमस्कार मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. आपण चुकीच्या आणि व्यसनाच्या आधी जाऊ. आपलं आयुष्य अंधारात ढकलू नका.
तर एक चांगल्या सवयी आपल्याला आयुष्यभर चांगल्या घेऊन आपण आयुष्य सुंदर करूया. आणि मी जाता जाता एवढंच सांगेन की नशा नको, दिशा पकडा. नशा नको, दिशा पकडा. व्यसनमुक्त युवा, सशक्त भारताचा आहे. व्यसनमुक्त युवा, सशक्त भारताचा आहे. एक पाऊल नशेकडे नाही, आयुष्याकडे टाका. एक पाऊल नशेकडे नाही, आयुष्याकडे टाका.